मोठी बातमी राजकीय वर्तुळातून खडसेंबाबत। एकनाथ खडसे येत्या 15 दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। स्वतः एकनाथ खडसेंनी याबाबत माहिती दिली। आपण नुकताच अमित शहांची भेट घेतली। दिल्लीत आपला पक्षप्रवेश होईल असं खडसेंनी सांगितलेलं आहे। येत्या 15 दिवसात दिल्लीत पक्षप्रवेश होईल अशी एकनाथ खडसेंनी माहिती दिलेली आहे। एकनाथ खडसेंची घरवापसी होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत ते आता स्वगृही परतणार आहेत। एकनाथराव खडसे हे पुन्हा भाजपात प्रवेश करणार आहे। त्यांनी आपल्यासोबत आता स्वतः खडसे साहेब या ठिकाणी आहात। सर, आपण भाजपात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत, काय सांगा? भारतीय जनता पार्टीमध्ये मी घर वापसी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये दिल्लीमध्ये माझा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल। जिल्ह्यामधल्या केंद्रीय नेतृत्वांची तारीख ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी हा कार्यक्रम पार पडेल। जे राष्ट्रवादीत आपण आहात, बरेचसे कार्यकर्ते व रोहिणीताई आपण सोबत प्रवेश करणार आहात का? रोहिणीताईला मी अजूनपर्यंत माझी चर्चा झालेली नाही, पण रोहिणीताई एक स्वतंत्र विचारसरणीने काम करणारे कार्यकर्ते आहे। ती स्वतःच लॉचे पोस्ट ग्रॅज्युएट आहे। ती स्वतः विचार करू शकते आणि त्यामुळे राष्ट्रवादीत जायचं, राष्ट्रवादी सोडायची, भाजपमध्ये यायचं का काय करायचं हा निर्णय तिनं स्वतः घ्यायचा आहे। खडसे साहेबांनी सांगितलं की दिल्लीमध्ये मी प्रवेश करणार आहे। येत्या काही दिवसातच पक्षप्रवेश या ठिकाणी दिल्ली येथे होणार आहे। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव। शरद पवारांबद्दल बोलताना एकनाथ खडसेंनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे। शरद पवारांनी मला संकट काळात साथ दिली, याबद्दल आपण त्यांचे कायम ऋणी राहू असं खडसेंनी म्हटलंय। तसंच जयंत पाटील यांना आपण संपूर्ण परिस्थिती सांगितली आहे। त्यांची अनुकूलता पाहूनच भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असं देखील खडसेंनी म्हटलेलं आहे। संकट काळात त्यांनी मला हात दिला हे खरे आहे, मी त्यांचा ऋणी आहे। परंतु आताही पक्षांतर करत असताना जी परिस्थिती आहे ती परिस्थिती माननीय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटलांच्या यांच्या कानावर मी घातली आणि त्यांच्याकडून अनुकूलता प्राप्त केल्यानंतरच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे।